काल होती रात्री मयूची हळद आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं, खूप जास्त डान्सही केला आणि मग म्हणून सकाळी उठायला आणि आवरायला आम्हाला झालेलं आहे थोडंसं लेट. तर राधे राधे फ्रेंड्स, आपली लाडकी श्रद्धा पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे मयूचं लग्न आणि ते आहे पाचोडला. तर काल रात्री हळदही तिथे कार्यालयातच होती, पण आम्ही तिथे थांबलो नाही, आम्ही आलो होतो घरी. मग सकाळी थोडंसं उठायला लेट झालं, कारण काल रात्री खूप दमलो होतो. रात्री घरी जायलाही 2-2:30 वाजले होते. म्हणून आता वैष्णवी, मी, कल्याणी, माऊली आम्ही चाललेलो आहे कार्यालयात. आणि इकडे येऊन बघतो तर काय, इकडे जे जरांगे पाटील आहेत त्यांनी इथे लग्नाच्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि मग आमच्या सगळ्या घरच्यांनी मिळून त्यांचं स्वागतही केलेलं आहे. मग आम्ही घरून काहीच आवरून आलेलो नाही आहे, तर कल्याणी आणि मी आमचं आवरत आहोत. आणि इकडे नवरीचीही मेकअपची तयारी सुरू झालेली आहे. थोडंसं वागिसण्याबद्दल मिसकम्युनिकेशन झालं आणि मग मेकअप करायला थोडासा उशीर झाला आणि मग तिला मंडपमध्ये जायलाही थोडंसं उशीर झालेला आहे. जेवली का? जेवली? अगं जेवली ना मॅम. गरम आहे. नको 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 नको. लग्न लावायला थोडंसं लेट झालेलं आहे, पण सगळं लग्न वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आता बरेचसे पाहुणे जेवून गेलेले आहेत आणि जे बाकी आहेत तर तेही जेवण करत आहे. आणि याच्यानंतर आहे सप्तपदीचा कार्यक्रम, सुनमुख बघण्याचा कार्यक्रम, कन्यादानचा कार्यक्रम. आणि त्याच्या पहिले जे वरमायाचा मान वगैरे असतं तर ते आमच्या वहिनी वगैरे ते देत आहेत. आणि इकडे सुरू आहे नवरदेव नवरीचे जेवण. तर आम्ही लवकर जेवून घेतलं, पण कल्याणी मयूसाठी थांबली होती जेवायला. मग त्या आता सगळे मिळून जेवण करतायत. पण मयू खूप कमी जेवली. असंही ना लग्नामध्ये नवरदेव नवरी एवढं काही जेवतच नाही. आणि त्याच्यातही आज झालं असं की मयूच्या सकाळी मेकअपला थोडंसं लेट झालं होतं, म्हणून सप्तपदीच्याही मेकअपला लेट व्हायला नको म्हणून तिने फक्त 1-2 घासच खाल्लेले आहे आणि ती गेलेली आहे सप्तपदीचा मेकअप करायला. तोपर्यंत आम्ही इकडे जे माझ्या घरच्या काकू, माझ्या वहिनी ज्या आहेत तर त्यांचे मस्त असे फोटोज काढलेले आहेत आणि व्हिडिओजही काढलेले आहेत. तर मयू आता सप्तपदीचा जो मेकअप आहे, काष्टा वगैरे तिने घातलेला आहे आणि ती खूप सुंदर अशी दिसते. तर ती आता आलेली आहे तिचा मेकअप करून. आता इथे आमच्या सगळ्या जे घरचे आहेत तर त्यांनी सगळ्यांनी कन्यादान हे केलेलं आहे. आणि याच्यानंतर आहे सप्तपदीचा कार्यक्रम. तर हे सगळं जे ब्राह्मण होते तर त्यांनी हे सगळे जे प्रोग्राम आहे, ह्या ज्या सगळ्या विधी आहेत तर त्या खूप चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. आणि हे सगळ्या विधी बघण्यासाठी आम्ही आमचं सगळं आवरून मग थोडंसं चेंज करून, कारण खूप गरमी होती, मग चेंज करून आम्ही इथे येऊन बसलेलो आहे ते विधी वगैरे बघण्यासाठी. असं झालेलं आहे मयूचं लग्न. आणि याच्यानंतर बघणार आहे सुनमुख. तर त्या सुनमुखच्या कार्यक्रमामध्येही आमच्या लेडीजनी आणि त्यांच्याकडच्या ज्या मुलाकडच्याही ज्या काही लेडीज होत्या त्यांनी खूप मजा केलेली आहे, खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे. तर बरेच सारे व्हिडिओज हे मला घेता आलेले नाही आहेत, पण जे घेता आले, कारण मलाही आवडायला थोडं लेट झालं होतं, म्हणून मग जे काय मला शूट करता आलं, व्हिडिओज घेता आले तेवढे मी घेतलेले आहेत. तर असंच भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. फोटो काढा. हा इकडे पा काय होणार ताई. त्या आपलीच लावायला लागल्यात त्यांना गावाचं.
इकडे बघा समोर. यांच्या हातात